योजनेसाठी हा जो नवीन रूल राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे, प्रत्येक लाडक्या बहिणींना हा नवीन नियम समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला असेल तर आता बघा, विधानसभा निवडणुकीत महायुतीतील भरघोस मत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी हुडकून काढण्यासाठी गेल्या काही दिवसापासून युद्ध पातळीवर मोहीम सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडत आहे, हे सुद्धा प्रत्येकांना सध्या माहिती आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मतांच्या बेगमीसाठी राज्य सरकारने या योजनेसाठीचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही याकडे फारच लक्ष दिले नव्हते. परंतु आता मात्र लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार सोसण्यास झाल्यानंतर राज्य सरकारने प्रत्येकाचे निकष काटेकोर अंमलबजावणी करून लाखो बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवले आहे. आता यानंतर बघा, आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी लागू केलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतची पती किंवा वडिलांची ई-KYC करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 18 सप्टेंबर 2025 रोजी GR सुद्धा घेण्यात आला. मग आता या ठिकाणी सांगण्यात आलेली जी माहिती आहे, जो नवीन नियम आहे ते कोणता आहे, प्रत्येक लाडक्या बहिणीनं समजून घेणं गरजेचं आहे. जर लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर हे नियम व्यवस्थित समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी सोबतच्या त्या महिलांचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे. जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाणार आहे. लाभार्थी महिलाचे उत्पन्नासह वडील किंवा पतींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिला आता लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार आहेत. आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, असल्यास संबंधित महिलाची लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवलं जाईल, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे, मात्र लग्न झाले असेल तर पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे. आता याआधी लाभार्थी महिलांचे उत्पन्न शोधण्यात आले होते, मात्र त्यात गृहिणी आणि बहुतांश महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने आता बघा, या ठिकाणी सांगण्यात आलेला हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. आता त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई-KYC बंधनकारक ठेवण्यात आलेली आहे. आता ई-KYC ही कशा पद्धतीने करावी या संदर्भातील व्यवस्थित माहिती स्टेपनुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही पूर्ण माहिती व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. बघा, लाडकी बहीण स्कीम ई-KYC, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-KYC प्रक्रिया कशी पूर्ण कराल. आता स्टेप पहा. पहिली स्टेप आहे, सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC साठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ई-KYC करायचं आहे. म्हणजे दुसरी कोणतीही वेबसाईट तुम्हाला इथं टच करायचं नाही. गुगलमध्ये तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या नावाने सर्च करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जी लिंक दिसत असेल अशा पद्धतीने तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे. आता त्यानंतर बघा, मुखपृष्ठावर असलेल्या ई-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर ई-KYC फॉर्म उघडेल. आता या ठिकाणी बघा, एक ऑप्शन सुद्धा तुम्हाला येणार आहे. तो ऑप्शन कोणता आहे या संदर्भातील माहिती सुद्धा मी तुम्हाला पुढे देणारच आहे. आता त्यानंतर बघा, या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणीसाठी जो काही संकेतांक आहे
कॅप्चा नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा दिसेल. तो कॅप्चा जशाच तसे तुम्हाला त्या बाजूच्या रकान्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा पुढे काय होईल. आता बघा त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. म्हणजे जे आधार लिंकला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरवरती एक 6 अंकी OTP येईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा प्रणाली तपासेल आणि लाभार्थ्याची eKYC जर आधीच पूर्ण असेल तर या ठिकाणी eKYC पूर्ण आहे असं दाखवेल. जर eKYC पूर्ण नसेल तर eKYC झाली नाही असा ऑप्शन येणारच नाही, परंतु तुमचं फॉर्म पुढे जाईल. आणि त्यानंतर बघा जर लाभार्थी पूर्ण झाली असेल तर eKYC आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश या ठिकाणी दिसेल. हे सुद्धा प्रत्येक लाभार्थ्यांना आवर्जून समजून घेतलं पाहिजे, कारण भरपूर अशा महिला लाडकी बहीण योजनेमध्ये eKYC करत असताना चुका करत आहेत. त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. व्यवस्थित eKYC करायची आहे. eKYC झाली तरच आपल्याला दरवर्षी आपल्याला प्रति महिना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही हप्ता मिळवायचा आहे तो हप्ता मिळू शकतो. अन्यथा ते हप्ते आपल्याला मिळणे बंद होऊ शकतात. आता बघा त्यानंतर पुढे सांगण्यात आलेली जी माहिती आहे, जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे नाही हे तपासले जाईल. जर तुमचं पात्र यादीमध्ये नसेल तर तुमचं पात्र यादीमध्ये नाव नाही असं या ठिकाणी दर्शवलं जाईल आणि त्यानंतर तुमचं फॉर्म त्या ठिकाणी बाहेर निघून जाईल. आता बघा जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्ही आधार नंबर टाकल्याच्या नंतर आधार नंबर तुमचं व्हेरीफाय होईल. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला पुढचं ऑप्शन दिसेल, अन्यथा ते पुढचं ऑप्शन बंद होईल. आता बघा त्यानंतर पुढे सांगण्यात आलेलं आहे, यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक कॅप्चा नमूद करावा. संमती दर्शवून सेंड OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन आपल्याला करायचे आहेत. आणि त्यानंतर बघा इथं मुख्य 2 पॉईंट ध्यानात ठेवा. आता यामध्ये भरपूर अशी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये चुका करत आहेत. eKYC करत असताना माझ्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला होय करायचं आहे. इथं नाही करायचं नाही. इथं नाही करत आहेत भरपूर असे महिला, त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात. त्यासाठी होय असा ऑप्शन ठेवायचा आहे. त्यानंतर बघा दुसरा नंबरचा पॉईंट आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबी नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व सबमिट या बटनावरती क्लिक करावे. आता इथं सुद्धा तुम्हाला होय करायचं आहे दुसऱ्या नंबरला सुद्धा. म्हणजे तुमच्या कुटुंबातील फक्त एकच महिला या योजनेचा लाभ घेत आहे असा उल्लेख आहे. नाही जर तुम्ही केलात तर तुमचं हप्ता जो असेल तो बंद होऊ शकतो. त्यासाठी हे दोन्ही जे पर्याय आहेत 1 नंबर आणि 2 नंबरचे होय असं ठेवायचं आहे. आता त्यानंतर बघा शेवटी सक्सेस, तुमची eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमची eKYC प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट होईल. ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. पुढील माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.